नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, शिक्षक भरतीचा निकाल कधी लागणार याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी जून महिना संपत आलेला आहे आणि जून महिन्याच्या शेवटी निकाल लागणार असल्याची माहिती या ठिकाणी परीक्षा परिषदेने दिली होती। तरी सुद्धा मित्रांनो, आता निकाल नेमका जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागणार की जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। तर पहा मित्रांनो, थर्ड टेट जी काही तिसरी टेट आपली झालेली त्या परीक्षेचा जो काही निकाल असणार आहे हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होणार आहे, हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी या संदर्भामध्ये जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। बाकीचे रिझल्ट जे काही बाकी आहेत ते सुद्धा कधी लागतील या संदर्भामध्ये जर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला मित्रांनो, आता या ठिकाणी आपण व्यवस्थित या ठिकाणी माहिती पाहूया। पहा मित्रांनो, थर्ड टेटचा जो काही निकाल संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। पहा या ठिकाणी काय म्हणलेले, पहा कलर चेंज करतो। पहा या ठिकाणी काय म्हणतात, थर्ड टेट। आता पहा एक्झाम, पहा महा टेट 2025। आता याचा फुल फॉर्म काय, महाराष्ट्र टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट। टेटचा पहा फुल फॉर्म काय, महाराष्ट्र टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट असा मित्रांनो याचा फुल फॉर्म आहे। त्याच्यानंतर पहा आता कंडक्टिंग म्हणजे ही याची परीक्षा कोण घेतली होती, पहा महाराष्ट्र टेट कौन्सिल ऑफ एक्झामिनेशन MSE। आता यांनी ही परीक्षा कंडक्ट केली, मात्र टेंडर कोणाला होतं, IBPSला होतं, हे लक्षात ठेवा। परंतु याचं सर्व नियोजन महाराष्ट्र स्टेट कौन्सिल ऑफ एक्झामिनेशन म्हणजे MSE पुणे यांनी केलेलं आहे। त्याच्यानंतर डेट काय होती पहा, 27-30 मे, त्याच्यानंतर 2 आणि 5 जून म्हणजे 2 टप्प्यामध्ये ह्या परीक्षा झाल्या, 27 तारखेपासून तर 30 मेपर्यंत। 27 मेपासून 30 मेपर्यंत पहिला टप्पा, त्याच्यानंतर 2 जून ते 5 जून दुसरा टप्पा। अशा प्रकारे मित्रांनो ह्या परीक्षा या ठिकाणी काय झाले आपल्या झालेले आहेत। त्याच्यानंतर पहा रिझल्ट स्टेटस काय दाखवते, पहा टू बी रिअलाइज्ड सून म्हणजे मित्रांनो लवकरच हा रिझल्ट जाहीर केला जाईल। आता पहा रिझल्टची काही डेट असणार आहे, फर्स्ट वीक ऑफ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा रिझल्ट या ठिकाणी मित्रांनो अनाऊन्स होणार आहे। म्हणजेच मित्रांनो टेट परीक्षेचा जो काही निकाल तुम्ही जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी वाट पाहत होते, तर मित्रांनो जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निकाल हा लागणार नाही, लक्षात ठेवायचे। हा निकाल तुमचा फर्स्ट जुलै म्हणजे 1 जुलैपासून तर 7 जुलै या तारीखमध्ये मित्रांनो कुठल्याही तारखेला रिझल्ट लागू शकतो। मग 2 तारखेला सुद्धा लागू शकेल, 3 तारखेला सुद्धा लागू शकेल, 5 तारखेला सुद्धा लागू शकेल किंवा 6 तारखेला किंवा 7 तारखेला, या कुठल्याही एका तारखेला या ठिकाणी रिझल्ट लागू शकतो। अशा स्वरूपाची माहिती या ठिकाणी MSEPune.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे। मित्रांनो पहा लवकरात लवकर रिझल्ट हा अनाऊन्स केला जाणार आहे। ही सर्व अभियोग्यताधारकासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही जी काय वाट पाहत होते जून महिन्याच्या शेवटी निकाल लागणार, तर जून महिन्याच्या शेवटी निकाल लागणार नसून जुलै महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये या परीक्षेचा निकाल हा जाहीर केला जाणार आहे। तर मित्रांनो ही होती माहिती आवडल्यास थोडी लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय।